काल जगामध्ये शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली। शेअर बाजार कोसळल्यानंतर या शेअर बाजाराचा संपूर्ण परिणाम हा सोन्या चांदीच्या दरावर सुद्धा झालेला आहे। आणि जळगावच्या बाजारामध्ये नेमकं सोन्या आणि चांदीच्या दराची किंवा जळगावच्या सोने बाजाराची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगावच्या सराफ बाजारातले सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगाल, काल शेअर बाजार कोसळला आहे, तसेच वेगवेगळ्या जागतिक घडामोडी कालच्या दिवशी घडलेल्या आहे, यानंतर सध्याची सोने बाजाराची आताची परिस्थिती काय आहे, भावामध्ये कशा पद्धतीने घसरण झाली आहे? हा बजेट आला होता तेव्हा कस्टम ड्युटी कमी झाली, त्यामुळे सोन्याचे भाव हे 73,000वरून 68,000पर्यंत आले होते। तर 68,000वरती भाव आल्यामुळे ग्राहकांना खूप आनंदाची गोष्ट होती। पण आता अचानक सोन्याचे भाव हे 70,500पर्यंत गेले होते, कारण की जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंडियामध्ये जरी भाव कमी झाले होते तरी इंटरनॅशनल मार्केट जे होतं ते परफॉर्म करत होतं आणि त्याच्यामुळे सोन्याचे भाव 71,000पर्यंत गेले होते। पण आज सोन्याचे भाव हे 1,300 रुपयाने आज कमी झाले, कारण की बँक ऑफ जापानने किंवा बाकी कंडिशनमुळे हे गोल्डमध्ये हेवी सेल ऑफ झाला, त्याच्यामुळे हे एक करेक्शन म्हणता येईल गोल्डमध्ये। आणि आपण पुढचा जर आपण विचार केला तर आता हे जे 69,600 आजचा भाव आहे, तो हा जो भाव आहे हा ग्राहकांसाठी खूप चांगला आहे। पण आता काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर झाला देशाचा, त्यात कस्टम ड्युटी कमी झाली होती। त्या कस्टम ड्युटीचा जो अंमलबजावणी सीमाशुल्क कपातीची जी अंमलबजावणी ती सुरू झाली आहे का? आणि त्यानंतर ज्या ग्राहकांनी सोनं खरेदी केलं होतं गुंतवणुकीसाठी, त्या ग्राहकांना ह्या भावामुळे नुकसान झालं असं म्हणता येईल का? हो, आता आपण असं बघितलं तर 73,000चा भाव 68,000 झाला होता। हे इंडियाने असं हे स्टेप्स का घेतले होते? गोल्डची जी मोठ्या प्रमाणाची स्मगलिंग व्हायची ती डायरेक्ट झिरोसारखी होऊन गेली, त्यामुळे हा गव्हर्नमेंटचा खूप मोठा फायदा आहे। इंडियाच्या गोल्ड मार्केटवरती एक कंट्रोल भेटला आता गव्हर्नमेंटला। आणि सोबतच ग्राहकांचा आपण विचार केला तर ग्राहकांनी 68वरती भाव आला, प्रचंड प्रमाणात ग्राहकांनी खरेदी सुरू केली आणि 70वरती घेतलं, 71वरती घेतलं। पण आता जर हे जे भाव आता कमी झाले 1,000 रुपयाने, तर 1,000 रुपयाने आता गोल्ड आपल्या इंडियामध्ये जे असतं गोल्ड लोक इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात, ट्रेडिंगसाठी गोल्ड आपले इंडियन्स घेत नाही। त्यामुळे ही जी 1,000 रुपयाच्या जी पडलेले आहे 1,300 रुपयाने भाव, तर हिच्याने ग्राहकांना काही जास्त परिणाम पडणार नाही, कारण की 1,500 रोज भाव कमी जास्त होत राहतात। पण आता सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर बांगलादेशमधल्या परिस्थिती बिकट झालेली आहे, दुसरीकडे शेअर बाजार कोसळल्याची परिस्थिती आहे, इस्रायलचं जे युद्ध आहे ते भडकण्याची शक्यता आहे। या संपूर्ण गोष्टींचा परिणाम आगामी काळामध्ये पुन्हा सोन्याच्या दरावर होऊ शकतो का, सोन्या चांदीच्या दरावर? आता इराण आणि इस्रायलचं जे युद्धाची परिस्थिती झाली निर्माण, त्यांचा एक लीडरला असॅसिनेट केलं गेलं, त्याच्यामुळे याचा परिणाम थेट गोल्ड मार्केटवरती पडला आहे। आणि आता पुढे काय होतं, जर याच्यात युद्ध एस्केलेट अजून झालं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव वाढतील, कारण की युद्ध सुरू झालं तर बाकी कंट्रीजचाही त्यात समावेश होईल आणि त्याचा इफेक्ट थेट गोल्ड मार्केटवरती पडेल, कारण की युद्धामध्ये कोणतेही कंट्री झाले तर ग्लोबल मार्केट जे आहे ते खूप व्हॉलेटाईल होतं आणि इन्व्हेस्टर्स आपली इन्व्हेस्टमेंट सेव्ह करायसाठी गोल्डमध्ये पार्क करते, त्याच्यामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि गोल्डचे भाव वाढतील। आणि दुसऱ्या बाजूला जर युद्धाची परिस्थिती निर्माण नाही झाली तरी गोल्डचे जी आता सध्याची प्राइसेस आहे ते स्टेबल राहायची शक्यता आहे। तर हे होते आपल्यासोबत सराफ व्यावसायिक की ज्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये इराक इस्रायलचं जे युद्ध आहे ते जर युद्ध सुरू झालं किंवा लांबणीवर पडलं किंवा झाल्यानंतर त्या युद्धामध्ये इतरही देशांचा सहभाग असेल, त्यामुळे या युद्धाचाही साहजिकच परिणाम सोन्या चांदीच्या दरावर होणार आहे। त्यामुळे सध्या तरी आता सोन्याचे भाव कमी झालेले असले तरी हे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे जर भाव वाढले नाही तर किमान या ज्या आजची जी किंमत आहे त्या किमतीवर सोन्याचे दर हे स्टेबल राहण्याची सुद्धा शक्यता त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। सध्या तरी जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे। मात्र सध्या सीझन नाही आहे, आता सीझनाला सुरुवात येईल, गणेश चतुर्थीनंतर या ठिकाणच्या सणांना सुरुवात होते आणि त्यामुळे खरं जे मार्केट आहे सोन्याचं ते या ठिकाणी ग्राहकांची गर्दी व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये कुठेतरी चढ उतार होत असल्याने कुठेतरी ग्राहकांना दिलासा असेल आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ग्राहकांची सोने खरेदीसाठी, चांदीच्या खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.